सकाळचे जवळपास 3:30 वाजता सावी झोपेतून उठली आणि झोपायचं काही नावच घेत नव्हती. तर झालं असं, की काल रात्री मी काही रात्री अभ्यास केलाच नाही. कारण सकाळी उठायचं होतं, यांना जायचं होतं बाहेरगावी. त्यामुळे मग रात्री काही अभ्यास केलाच नाही. त्यामुळे लवकर झोपलो आम्ही. पण लवकर सावी पण झोपली, त्यामुळे मग ती लवकर उठली. 3:30 वाजता ती झोपली. त्यानंतर झोपायचं नाव घेत नव्हती. त्यानंतर तिला पाळण्यात टाकलं आणि मी माझं वाचत बसली. पण ती काही त्यातही झोपली नाही. जवळपास 4:19 मी माझा पहिला स्लॉट स्टार्ट केला आणि मला 21,000 कंप्लीट करायचे होते. 21,000 मधले प्रश्न भूगोलाचे. तर ते कंप्लीट करण्यासाठी मी ते स्टार्ट केलं आणि इकडे टायमर लावला मी आता पहिल्यांदा. टायमर लावून स्टडी केला ना, की ॲक्चुअल आपल्याला लक्षात येतं, की कसा अभ्यास होतो. आता आपला अभ्यास हा काही खूप इंटरेस्टिंग असा विषय नसतो. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी जरी आपण चेंज केल्या ना, तर त्यामध्ये खूप फरक पडतो. जसं आता तुम्हाला माझ्या हातातली ही जी पेन्सिल दिसते ना, एखादी पेन्सिल बदलून पहा, थोडासा हुरूप वाढतो. एखाद्या वेळेस जागा बदलून पहा. एखाद्या वेळेस आपल्याला आपण जे घरचे कपडे असतात त्याच कपड्यांवर अभ्यास करायला बसतो, तर कधीतरी फ्रेश होऊन बसून पहा. ह्या छोट्या-छोट्या सगळ्या गोष्टी असतात, परंतु खूप महत्त्वाच्या असतात, ज्या आपल्याला अभ्यासामध्ये आपली जी काही कन्सिस्टन्सी आहे किंवा जे रटाळवाणं काम आहे ते चांगलं बनवण्यासाठी म्हणा किंवा ते काम चांगल्या प्रकारे करण्यासाठी मदत करत असतात. आणि टायमर लावून अभ्यास करून पहा. आपल्याला तो टायमर कधी 8 तास होतात, कधी 6 तास होतात, याची एक ओढ लागलेली असते. त्यामुळे अभ्यासातलं सातत्य वाढतं आणि आपण जो काही टाईमपास करतो तो कमी होतो. आपल्याला असं वाटतं आपण 4 वाजता उठलो, 4 वाजतापासून अभ्यास केला, म्हणजे मी 6 वाजेपर्यंत 2 तास अभ्यास केला. परंतु जेव्हा तुम्ही हे टायमर लावून अभ्यास कराल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की टायमर लावून केलेला अभ्यास आपला फक्त अर्धा तास, पाऊण तास इतकाच काउंट होतो. आता या टायमरचं नाव काय, तर जायंट स्टॉपवॉच नावाचं ॲप आहे. ते ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि आपण अभ्यासाला बसलो तेव्हा स्टार्ट करायचं आणि मध्ये जर काही काम असलं तेव्हा आपण जर का उठलो तर तेव्हा ते स्टॉप करायचं. म्हणजे आपल्याला फक्त अभ्यासासाठी दिलेला जे काही डेडिकेटेड टाईम आहे तो काउंट करता येतो आणि आपला अभ्यास जो आहे तो चांगल्या प्रकारे करता येतो. आता ती काही पाळण्यातही झोपत नव्हती आणि त्यामुळे मग माझं वाचन तर चालूच होतं. प्रश्नच वाचत होते मी आणि तिलासुद्धा तिथं पाळण्यात हलवत होते. त्यानंतर तिला परत दुसरीकडे घेऊन गेले आणि तिला झोपवलं. त्यामध्ये माझा भरपूर वेळ गेला आणि जवळपास 6 वाजेपर्यंत माझा अभ्यास फक्त 54 मिनिटं झाला होता. म्हणजे 4 ते 6 तुम्ही एक लक्षात घ्या, की तसे आपल्याला वाटतात, की 1.5-2 तास आहेत, परंतु त्या 1.5-2 तासामध्ये आपला फक्त 54 मिनिटं अभ्यास होतो. तेही मी तिला मांडीवर घेऊन बसली होती तेव्हा मी वाचलं म्हणून. आणि ते जर का आपण स्किप केलं असतं तर आपला अभ्यास झाला नसता. तर इथे पहा ही झोपलेलीच नाही आहे, कारण की तिला झोपच येत नव्हती. आता हिचं जे काही स्लीपिंग टाईम आहे तो रात्री 1 ते 6 झाला होता, परंतु काल काय माहीत काय झालं तर बिचकला. त्यामुळे ती काही झोपली नाही आणि असं होतं कधीतरी मुलांच्या वेळेनुसार आपल्याला आपली टाईम ॲडजस्ट करावी लागते. त्यामुळे जर का मी रात्री जागले असते तर मला सकाळी उठणं झालं नसतं. त्यानंतर ती झोपली. मग मी चहा बनवून घेतला स्वतःसाठी आणि नंतर माझं 21,000चं जे काही एक चॅप्टर होतं ते कंप्लीट जवळपास होत आलं होतं आणि त्यानंतर मग मी माझं हे स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे भूगोलाचं 9व्या वर्गाचं ते वाचायला घेतलं. आता स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत ना, NCERT लेव्हलची आहेत खरं तर नवीन पुस्तकं. त्यामुळे तुम्ही कोणतंही पुस्तक स्किप करू नका. आणि आता वाचायचं कसं, आता पूर्णच्या पूर्ण पुस्तक महत्त्वाचं असतं का? तर सिलेबस आहे ना आपल्यासमोर. सिलेबस घ्यायचा, सिलेबसमधला पॉईंट घ्यायचा आणि त्या पॉईंटनुसार सर्व इयत्तांच्या पुस्तकांमध्ये म्हणजे भूगोल असेल तर भूगोलाची सगळे पुस्तकं, त्यामध्ये तो पॉईंट कोणत्या-कोणत्या वर्गात आहे ते चेक करायचं आणि ते वाचत घ्यायचं. पुस्तकांची किंमत काही जास्त नाही आहे आणि PDF तर फ्रीली उपलब्ध आहे. तुम्हाला बालभारती म्हणून तुम्ही साईट टाकली तर तिथे प्रत्येक विषयाचं पुस्तक आपल्याला कलर PDF मिळून जाते आणि त्या PDFमधून तुम्ही चांगल्या प्रकारे वाचूसुद्धा शकता. त्यामुळे कुठलंही टेन्शन घेऊ नका. फ्रीमध्ये या PDF आपल्याला मिळणार आहेत आणि आपण ते वाचू शकणार आहोत. तर अशा प्रकारे आता माझं हे जे ते पुस्तक आहे तर ते वाचणं सुरू होतं. यामध्ये नाही का डायग्राम असतात, त्या डायग्राम खूप महत्त्वाच्या आहेत. मला एक कमेंट होती, की तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करताय? तर राज्यसेवा, पूर्व आणि मुख्य येणारी जी काही 25ची डिस्क्रिप्टिव्ह आहे त्यासाठी तयारी करते. आता नवीन-नवीन व्ह्यूअर्स रोज ॲड होतात आणि मग ते प्रश्न विचारत असतात. तर आपली राज्यसेवा जी आहे ती आता वर्णनात्मक झालेली आहे आणि त्यासाठी सुद्धा हे सगळे पुस्तकं खूप उपयुक्त ठरणार आहेत. आणि भूगोल असा विषय आहे जो आकृत्या असतील किंवा मॅप असेल त्याशिवाय कंप्लीट आपण करू शकत नाही. त्यामुळे मॅपसाठी आपल्याला किंवा आपल्या ज्या काही डायग्राम आहेत त्यासाठी या स्टेट बोर्डाच्या पुस्तकाचा खूप उपयोग होणार आहे. ही सगळी जी स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत ती आपल्याला डायग्राम इझी वेमध्ये आणि त्यासोबत कॉन्सेप्टसुद्धा आपल्याला, कारण ते लहान मुलांच्या अनुषंगानं बनवलेले पुस्तक आहेत, त्यामुळे आपल्याला कॉन्सेप्टसुद्धा समजायला मदत होते आणि आपण चांगल्या प्रकारे त्या गोष्टी रिकॉल करू शकतो. मल्टिपल टाईम रिव्हिजन हेच एक तंत्र आपल्याला ठेवायचं आहे आणि
कुठल्याही विषयाच्या बाबतीत तुम्ही जर का रिव्हिजन नाही केली ना, तर ते आठवत नाही. म्हणजे आपलं कसं होतं पहा, एखादा प्रश्न आपल्याला परीक्षेत दिसतो, मग तो ओळखीचा वाटतो, पण आपल्याला कन्फर्म त्याचं उत्तर येत नाही. याच्यासाठी मी एक नेहमी उदाहरण देत असते, ते म्हणजे आपल्याला कसं एखाद्या व्यक्तीला पाहिलं, की असं वाटतं आपण त्याला ओळखतो, पण आपल्याला त्याचं ॲक्चुअल नाव आठवत नाही किंवा आपण त्याला आधी कुठे पाहिलं होतं हे आठवत नाही. तर त्यासाठी आपल्याला वारंवार भेट देणं आवश्यक आहे आणि जवळपास हे सगळं करत असताना 54 मिनिटं माझा अभ्यास झाला होता आणि 6 वाजत आले होते आणि 6 वाजता मला यांना उठवायचं होतं कारण त्यांना जायचं होतं पेपरसाठी. सो त्यांची तयारी करून दिली, चहा वगैरे बनवून दिला आणि ते गेले त्यांच्या कामासाठी आणि मी नंतर आपलं जे काही अंगण आहे बाहेरचं ते साफ केलं, पाणी टाकलं आणि नंतर परत अभ्यासाला मी बसले. तर इथं ते गेले होते लॉ CETसाठी. वाशिम येथे त्यांचं सेंटर होतं. कालचे आत्ता 6:30 पावणे 7 होत आले आणि हे गेले पेपरसाठी. त्यांचा आज लॉची CET आहे आणि आता मी 1 तास अभ्यास झाला. आता थोडाफार अभ्यास करते. अंगण वगैरे झाडलं, त्याच्यानंतर पाणी टाकलं बाहेर आणि आता 1 तास जर का शक्य झालं तर करते, कारण आमच्या घरचे लवकर काही खाली येत नाही कोणी, त्याच्यामुळे आहे वेळ आणि दोन्ही मुलं झोपून आहेत सध्या, तर तेवढा वेळ आपण यूज करू. तर हे आमचं अंगण आहे, हे झाडलं, बाहेर पाणी टाकलं. त्यानंतर परत मी माझा नेक्स्ट सेशन स्टार्ट केला. आमच्या घरी खाली कोणीही लवकर येत नाही. जवळपास 8 वाजेपर्यंत खाली कुणीही नसतं. त्यामुळे माझ्यासाठी तो वेळ फ्री असतो आणि आपण प्रायोरिटी काय आहे ते लक्षात घेऊन जर का कामं केले तर आपला अभ्यास होतो. आता मी जर ठरवलं असतं की अंगण झाडायचं नाही किंवा घरं झाडायचे नाही किंवा घरं झाडायचे, अंगण झाडायचे, कामं करायचे, तर या कामामध्ये सहज 8 वाजले असते आणि मग वरचे सगळे खाली आल्यानंतर परत मग खाली गलबला झाल्यावर आपला अभ्यास होत नाही. मग आपण काय करायचं, जेवढा वेळ मिळतोय त्यावेळेस जर का आपल्या घरचे उठत नसतील किंवा लवकर झोपत असतील तर अशी वेळ निवडायची की त्या वेळात आपला अभ्यास झाला पाहिजे. आता जर का कुणी लवकर खाली येत नसेल किंवा आपल्या घरचे लवकर उठत नसेल तर तो वेळ आपण कामात न घालता तो वेळ आपण अभ्यासात घालायचा आणि सगळे उठल्यावर जेव्हा गोंगाट असतो तेव्हा आपला अभ्यास होत नाही, त्या वेळात कामं करायचे. अशी काहीतरी ॲडजस्टमेंट करायची. नाहीतर आपण काय करतो, जनरली आपल्या लेडीजना असं असते की कामं पटपट झाले पाहिजे म्हणजे मी अभ्यासाला बसेल, पण असा वेळ नाही मिळत. तुमच्याकडे जो वेळ आहे आणि तो जर का तुम्हाला सांगतोय की हा शांततेचा वेळ आहे आणि या वेळात तुम्ही अभ्यास करू शकता, तर तो वेळ तुम्ही पूर्णपणे अभ्यासासाठी दिला पाहिजे आणि त्यावेळेस जर का तुम्ही अभ्यास केला ना तरच तो अभ्यास होणार आहे. इतर कुठल्याही वेळी तो होत नाही. आत्ता काय आहे, सध्या काय आहे ते महत्त्वाचं. मी नंतर करेल, मी काम पटकन 12च्या आत करते, मी 10च्या आत कामं करते आणि मग अभ्यास करते, नाही. काही ना काही असं तरी येत राहील की तुमचे 12चे 2 होतील, 1 होईल किंवा पूर्ण दिवससुद्धा वेस्ट जाऊ शकतो. त्यामुळे सकाळचा स्लॉट महत्त्वाचा, जो मिळतोय तो वेळ महत्त्वाचा. ट्राय करा, अर्धा तास का अभ्यास होईना, तो अर्धा तास तुम्हाला इतकं मोटिवेशन देईल की दिवसातला पुढचा 1 तास तुम्ही आपोआप काढाल. त्यामुळे सकाळचा पहिला अर्धा तास कधीही मिस करू नका किंवा सकाळचे स्लॉट मिस करू नका. शक्य होईल तितकं करा. आता तुम्ही म्हणता की तुम्ही आम्हाला असं सांगताय आणि स्वतः तर तुम्ही रात्री अभ्यास करता. तर आता माझ्याकडे लहान बाळ आहे, ती अजून 2.5 महिन्याचीच आहे, त्यामुळे मी नाही असा वेळ काढू शकत. मला जेव्हा जमतंय तेव्हा करते, कारण माझ्यावर सध्या कामाचं एवढं काही प्रेशर नाही आहे. जसे कामं मला सुचले, जसं मला वाटलं, जसं मला ठीक वाटलं तसे मी कामं करते सध्या. त्यामुळे मी रात्री अभ्यास करते, कधी सकाळी 8:30लाही उठते. तर अशी वेळ प्रत्येकाकडे नाही आहे. त्यामुळे म्हणते की जसं मॅनेज करता येईल, जितकं मॅनेज करता येईल तितकं मॅनेज करा आणि अशा प्रकारे मी जवळपास 1 तास 23 मिनिटं अभ्यास केला होता सकाळी आणि माझा पहिला स्लॉट आता कंप्लीट झाला होता आणि थोडंसं झोप आल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे मी तिथे थांबले होते. तर आता 7:30 वाजत आले आहेत आणि थोडी झोप आल्यासारखं होत होतं, तर आता मी अभ्यास थांबवते आणि बाकीचं नंतर करेल. आता घरातले काही कामं करते, जेणेकरून तेवढे कामं लवकर झाले तर लवकर अभ्यासाला बसता येईल किंवा थोडीशी झोप झाली नाही तर झोप घेता येईल. सो अशा प्रकारे आपल्याला बॅलन्स करायचं आहे. आपल्या घरातले कामं असो, आपली चूक काय होते माहिती आहे का, आपण कामांना प्रायोरिटी देतो. आता तसं तर मी आत्ताही वाचू शकते, अजून अर्धा 1 तास काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु मला थोडीशी झोप आल्यासारखं होतं आहे. मग जेव्हा आपली प्रोडक्टिव्हिटी नाही आहे तेव्हा उगाच ओढून ताणून काही अर्थ नाही आहे. त्यामुळे मी जास्त काही स्ट्रेस त्या स्वतःला देत नाही. जसा अभ्यास जिथं जेव्हा चांगला होईल तेवढा मी करते. माझा 1.5 तासही माझ्यासाठी महत्त्वाचा असतो, जेव्हा मी फुल कॉन्सन्ट्रेट करू शकते. त्यामुळे स्ट्रेस द्यायचा नाही आणि प्रायोरिटी अभ्यासालाच द्यायची. तुमच्या घरातले कामं जे आहेत ते तुम्ही 1 तासानेही केले किंवा तुम्ही 1 तास आधीही केले तरी तुम्हाला कोणी काही तिथं अवॉर्ड देणारं नसतं. त्यामुळे आपल्या सध्याच्या घडीला काय महत्त्वाचं आहे ते ओळखायचं आणि कशाची जास्त गरज आहे ते ओळखून ते करायचं. तर आता मी ऑडिओ वगैरे ऐकू शकते. आज तर पेपर येणार नाही आहे, त्यामुळे मी लोकसत्ता पेपर लावला आहे घरी, त्यामुळे आज तर पेपर नाही आहे, कालची सुट्टी असल्यामुळे. तर आज पेपरचा सेशन कट होईल. तर आधीचे राहिलेले संपादकीय वगैरे वाचता येतील. तुम्हीसुद्धा लोकसत्ताचे संपादकीय वाचणं चालू करा. ई पेपर मिळतो, नाही विकत घेतला तरी चालते. ई पेपरवरून तुम्ही वाचू शकता.
आणि आपलं जे काही करंट आहे तर त्यामधून तुमचं चांगलं होऊ शकतं. त्याचसोबत आज हे वाशिमला गेले तर यांना मी सिम्प्लिफाईडचं ते अंक सांगणार आहे 36 नंबरचा. तर ते माझं बॅक आहे वाचायचं, कारण की सरांनी टार्गेट देऊन 7 दिवस झाले, 7 चॅप्टर ते सगळे पुढे आहेत आणि माझे सगळे 7च्या 7 चॅप्टर बाकी आहेत, कारण माझ्याकडे ते पुस्तकच नव्हतं, कारण इथं मिळतच नाही त्याच्यामुळे. आणि वाशिमला जाणारं रोज कोणी भेटत नाही आणि तसं ऑनलाईन बोलावलं तर ते महाग पडतं, त्यामुळे मी ते ऑर्डर नाही केलं. 30 to 40% त्याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट मिळतो जर का आपण दुकानात जाऊन घेतलं तर. तर अशा प्रकारे आता आहे सगळं चालू. तर कसं काय होईल हे सगळं तुमच्यासोबत शेअर करतच असते. व्हिडिओज तुम्हाला आवडत आहे, तुम्हाला छान वाटतंय, मोटिवेशन मिळतं आहे, तर यासाठी या सगळ्यासाठीच हे व्हिडिओ आहेत. तुमच्या छान छान कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि मस्त राहा.